नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. प्रकृती अस्वस्थ कारणामुळं तुमचा आणि माझा योग्य असा सुसंवाद होत नाही आहे. आता प्रकृती मूळ पदावर येत आहे आणि आता आपण नियमित भेटत राहू. महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन परवा संपलं. हे अधिवेशन खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेला आणि राजकारण्यांना लक्षात राहील असंच राहील. कारण पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याच एका सायंकाळी बुलढाण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आणि विशेष म्हणजे आमदार निवास खानपान व्यवस्थेचे समितीचे चेअरमन असलेल्या संजय गायकवाड यांनी अगदी टॉवेल आणि बनियनवर तेथील कॅन्टीनच्या कामगाराला ही मारहाण केली. त्यामुळं तर चर्चेचा विषय ठरला. एक आमदार माणूस 3 लाख लोकांच्या प्रतिनिधित्व करणारा माणूस वागतो कसा याचं दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडलं. मग पुढं हा सिलसिला थांबला नाही. त्यानंतर मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांच्या बॅग प्रकरणाची चर्चा खुमासदारपणे रंगली आणि त्या बॅगा आपल्याच आहेत, आपणच त्या बॅगांबरोबर आहोत हेही संजय शिरसाट यांनी मान्य केलं. मात्र त्या बॅगात पैसे नव्हते तर कपडे होते असंही केलं आणि त्यांच्यावर आरोप करणाऱ्यावर त्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी उत्तर दिली आणि आपलं आणि आपण ज्या राज्याचे मंत्री आहोत त्या राज्याचं आणि त्या राज्याच्या जनतेचं सर्वत्र हसू करून टाकलं. त्यानंतर ज्या शंभूराज देसाई यांचे बाळासाहेब देसाई हे पंजोबा लागतात. त्यांनी त्यांचं मंत्री असतानाचा कार्यकाळ गाजवला आणि पूर्ण महाराष्ट्रावर आपलं वेगळी अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. त्या बाळासाहेब देसाईंचं कुटुंबातीलच शंभूराजे आहेत की नाही अशी शंका घेणे इतपत आता शंभूराजे देसाईंचं सभागृहात पण आणि सभागृहात बाहेर पण वर्तन दिसून येत असतं. नाईलाज आहे की आपल्याला सहन करावं लागतं आणि दुर्लक्ष करून पुढं चालावं पण लागतं. शंभूराज देसाई आणि परब यांच्यात जी विधान परिषदेत तूमय झाली त्यानं पूर्ण त्या विधिमंडळाचं पावित्र्य काय असतं त्याचं हे काय असतं विसरून राहावं. सभागृहाचं कामकाज पुढं असं पुढं सुस्थितीत चालेल
अशी अनेकांची इच्छा होती, मात्र त्याला गालबोट लावलं. ते ज्या कामासाठी भाजपनं गोपीचंद पडळकर यांना जवळ केलं आहे, ते म्हणजे विरोधकांच्या अंगावर धावून जाणं, विरोधकांवर कुठल्याही भाषेत टीका करणं, या गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुंब्र्याचे आमदार, आणि आता तसं पाहिलं तर त्या ह्याच्यातले ज्येष्ठ नेतेच म्हणावेत, असे जितेंद्र आव्हाड, जे काही फार धुतल्या तांदळासारखे आहेत असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण त्यांच्याही राजकीय कारकिर्दीचं जे वास्तव आहे ते त्यांनी पडळकर जसं वागतात तशा वागण्यामुळंच बसलेलं आहे, की ते विसरलेले नाही. आणि मग या दोघात जे सभागृहाच्या पायऱ्यावर आणि सभागृहाच्या आवारात परवा प्रकरणं झाली, चक्क हाणामारी सभागृहाच्या पायऱ्यावर झाली, आणि उभ्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घातली. ह्याच्यावर मग जितेंद्र आव्हाडांना आता रोहित पवार पण पाठीराखी म्हणून मिळालेले आहेत. त्यामुळं जितेंद्र आव्हाडचे कार्यकर्ते देशमुख यांना अटक झाल्यानंतर अटक का करण्यात आली, आधी करून मरीन लाईन पोलीस स्टेशनलाही गेलं. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना शासकीय कामात अडथळा आणला म्हणून ह्याच्या खाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. विधिमंडळाची सभागृह म्हणजे लोकसभेची मंदिरं असतात. त्या सभागृहाचं प्रतिनिधित्व मिळालेला माणूस हा जरा वेगळ्या वैचारिक भूमिका, समजूतदारपणा असं असणारी व्यक्ती असावी लागते, असते असा आपला समज आहे. पण आता तसं काही गेल्या 5 वर्षात आपण पाहतो त्यावरून ते दिसून येत नाही. याला जशी कसेही वागतात हे जबाबदार आहेत, तसं आपण पण जबाबदार आहे. आपण कोणाला निवडून दिले आहे हेही आता आपण यापुढं तरी किमान विचार करावा लागेल, आणि मग हे करावं. त्याबाबत गांभीर्यानं आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस ह्या लोकसभेच्या मंदिर पावित्र्य वाढेल आणि कायम राहील, एवढं मात्र नक्की. आणि पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या 2-3 दिवसात इकडं सभागृहात धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील, बावी येथील लक्ष्मणच्या आत्महत्येला जंगली रम्मी आणि म्हणजे मोबाईलवरील गेम कशी जबाबदार आहेत याबाबत चर्चा करत असताना त्याच सभागृहाचे सदस्य असलेले, राज्य मंत्रिमंडळात कृषीमंत्री असलेले सिन्नरचे ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे मात्र आपल्या मोबाईलवर जंगली रम्मी सर्कल गेम खेळत असल्याचं तो व्हिडिओच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पवार यांनी काल आज ट्विट केला, आणि सगळीकडे याबद्दल चर्चेला उधाण आलेलं आहे. एक आमदार या खेळावर बंदी घाला म्हणून पोटतिडकीनं सभागृहात प्रश्न मांडतोय, आणि दुसरा आमदार आणि त्यातही मंत्रिपदाची जबाबदारी असणारा माणूस
तोच खेळ आपल्या मोबाईलवर खेळतो असं दोन टोकाची चित्र सभागृहात त्या दिवशी पाहायला मिळाली. आणि मग नेमकं सभागृहात आपण पोहोचवलेले लोक काय करतात या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकत नाही. त्या सभागृहात सर्वसामान्यांचे प्रश्न, राज्याच्या समस्या यावर साधक बाधक चर्चा व्हावी, त्यातून मार्ग निघावा अशी अपेक्षा असते. तसं काही घडताना दिसत नाही. उद्वेगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय तुमचं हे काय मला काय चाललं हे कळत नाही आहे. तुमच्या या वागण्यामुळं आम्ही सर्वच आमदार बदमाश आहोत असा मेसेज जनतेपर्यंत जात आहे, हे तरी ध्यानात घ्या असं म्हटलेच चर्चा आहे. आज तुर्तास एवढंच. आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.